मोसीन, जसं तुम्ही सांगताय की एकीकडे हे नियमांचं पालन करणं खूप गरजेचं आहे, कारण जर तुम्हीच नियमांचं पालन करत नसाल तर तुमच्या बरोबर जमा झालेला हा एवढा मोठा जनसमुदाय हा तुमचं ऐकणार नाही आणि अर्थातच पुन्हा आपल्या समोर असणारं सरकार आणि न्याय देवता यांचा विचार करता हा महत्त्वाचा निर्णय कदाचित जरांगेंनी घेतलेला असू शकतो की जेणे योगे ते भराभर पुढे सरकतात। ताफा जो आहे तो अतिशय वेगानं पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि सध्या आपण बघतोय एके ठिकाणी हा ताफा वळलेला आहे। नेमकी कुठे त्यांची गाडी गेलेली आहे याबद्दल काही माहिती मिळू शकेल का? थोडा वेळ विश्रांती घेतात किंवा मग जेवणासाठी ते थांबलेले आहेत का? बहुतेक मनोज जरांगे एका रुग्णालयाच्या ठिकाणी आलेले आहे। नेमकं काय कारण आहे कळू शकलेलं नाही आहे, मात्र जरांगे पाटलांनी यांचा ताफा जो आहे तो थांबलेला आहे आणि नारायणगावच्या पुढेच थोडंसं आहे आणि त्या ठिकाणी ते बहुतेक रुग्णालयात त्यांची तब्येत खालावली असावी किंवा त्यांना अस्वस्थ वाटत असावं, त्यामुळे ते रुग्णालयात पोहोचलेले आहे आणि एक रुग्णालय आहे नारायणगावच्या पुढे, त्या ठिकाणी त्यांचा ताफा थांबलेला आहे आणि जरांगे आता रुग्णालयात पोहोचलेला आहे। आत्ताची ही सर्वात मोठी बातमी। विचाराल त्यांना की आज आता इथे का आले, ते रुग्णालयात का दाखल झाले, तब्येत बरी आहे का त्यांची? लिफ्ट पण आहे आणि हे पण नक्कीच जी जुन्नरमध्ये एका आंदोलकाचा झटक्याने मृत्यू झाल्याची बातमी आली होती आणि त्यामुळे ते इथे रुग्णालयात असल्याचं जरांगे यांना कळलं होतं आणि त्यांना पाहण्यासाठी ते इथं आल्याची माहिती जी आहे तर मिळत आहे। मोठ्या प्रमाणात आंदोलक हे जुन्नरला आले होते आणि त्यातील एका आंदोलकाचा जो आहे तर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता आणि त्यालाच पाहण्यासाठी जे आहे तर जरांगे या ठिकाणी आल्याची माहिती मिळते। मात्र अगदीच काही तासांपूर्वी आपल्याकडे ही बातमी आलेली होती की एका सतीश देशमुख नावाच्या एका कार्यकर्त्याचा, आंदोलनकर्त्याचा मृत्यू झालेला होता। अतिशय तरुण उमदा अशा स्वरूपाचा हा खरं तर आंदोलक होता। आपल्या औषधा गोळ्यांसह तो तिथे आलेला होता, मात्र त्याचा मृत्यू झाला होता।